तुम्ही ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं, जिला आपलं सर्वस्व मानलं, त्याच व्यक्तीने तुमचं मन का तोडलं? का आजकालचं प्रेम फक्त इंस्टाग्रामच्या रीलपुरतं आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसपुरतं उरलंय? लोक म्हणतात तिने मला फसवलं किंवा त्याने माझा वापर केला, पण कोणीही त्यामागचं खरं कारण शोधत नाही. आज मी तुम्हाला अशी 5 कडू सत्य सांगणार आहे, जे ऐकून कदाचित तुम्हाला राग येईल, पण हेच आजकालच्या काळातील प्रेमाचं वास्तव आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तिसरं कारण ऐकल्यावर तुम्हाला समजेल की फसवणूक फक्त एका मेसेजने सुरू होत नाही. ती तुमच्या नात्यात आधीच घर करून बसलेली असते. चला आज उघडूया नात्यातील ही काळोखी गुपितं. मुद्दा 1. पर्याय खूप झालेत. पहिली गोष्ट म्हणजे पर्यायाची गर्दी. पूर्वीच्या काळी प्रेम एकदाच व्हायचं, कारण लोकांकडे मर्यादित पर्याय होते. पण आज तुमच्या हातात मोबाईल आहे, एका क्लिकवर हजारो लोक तुमच्या समोर आहेत. जेव्हा नात्यात एखादा छोटा वाद होतो, तेव्हा लोक तो सोडवण्याऐवजी लगेच दुसऱ्याशी चॅटिंग करायला लागतात. माणसाचा स्वभाव असा आहे की जेव्हा त्यांच्याकडे खूप पर्याय असतात, तेव्हा त्याला एका जागी टिकून राहणं कठीण असतं. आजकालच्या पिढीला वाटतं की ह्यांच्यापेक्षा कोणीतरी चांगलं मला नक्कीच मिळेल. हीच कोणीतरी चांगली मिळवण्याची हाव फसवणुकीला जन्म देते. मुद्दा 2. नातं टिकवण्याची ताकद नाही. दुसरं कारण, जबाबदारीची भीती. आजकालच्या पोरापोरींना वाटतं की फक्त फिरणं, हॉटेलमध्ये जाणं आणि फोटो काढणं म्हणजेच प्रेम. पण जेव्हा नात्यात एकमेकांना सांभाळून घेण्याची वेळ येते, तेव्हा संकट येतात. तेव्हा ही माणसं हात झटकून पळून जातात. त्यांना नातं टिकवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती नको असते. त्यांना कष्टाचं प्रेम नको आहे, त्यांना फक्त टाईमपास हवा आहे. जेव्हा त्यांना तुमच्याकडून हवं असलेलं अटेन्शन मिळणं थोडं कमी होतं, तेव्हा ते प्रेम बाहेर शोधायला लागतात. मित्रांनो, ही कारणं ऐकून तुम्हालाही राग येत असेल, पण हेच आजचं सत्य आहे. पण ह्यावर उपाय काय, हे मी पुढे सांगणारच आहे. त्याआधी मी आहे स्वप्नील आणि तुम्ही पाहताय मनाची गुपिते. जर तुम्हाला माणसांचं मन आणि त्यांच्या वागण्यामागची गुपितं अशीच साध्या मराठीत जाणून घ्यायची असतील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मुद्दा 3. सगळं लगेच मिळवण्याची घाई. तिसरं कारण, तात्पुरतं सुख. आजच्या पिढीला भूक लागली की 10 मिनिटात घरपोच जेवण मिळतं. त्यांना वाटतं प्रेमही असंच असावं. वर्षानुवर्ष कोणाची वाट बघणं किंवा एकमेकांना समजून घेणं हे आता बोर वाटतं. त्यांना प्रत्येक गोष्टीत फक्त मजा हवी असते. एकदा का ती मजा संपली की ते तिसऱ्याच कोणाकडे तरी बघायला लागतात. त्यांना नात्यातील खोली नको आहे, त्यांना फक्त कणिक सुख हवं आहे. आणि याच सुखाच्या नादात ते एका चांगल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. मुद्दा 4. खोटा देखावा. चौथं कारण, सोशल मीडियाचं वेड. लोक स्वतःच्या सुखापेक्षा जगाला आपण किती सुखी आहोत हे दाखवण्यात जास्त वेळ घालवतात. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या इंस्टाग्रामवरचे परफेक्ट फोटो बघतो, तेव्हा आपल्याला आपलं नातं कमी वाटायला लागतं. तिचा बॉयफ्रेंड किती महागडे गिफ्ट देतो किंवा त्याची गर्लफ्रेंड किती भारी आहे, या तुलनाच तुमच्या नात्याचा गळा घोटतात. लोक पडद्यावरच्या खोट्या सुखांसाठी खऱ्या माणसांची फसवणूक करतात. मुद्दा 5. नात्यातील मरगळ. 5वं कारण, बोर होणं. कित्येकदा नात्यात आपण एकमेकांसाठी नवीन काहीच करत नाही. तीच बोलणी, तेच विषय, यामुळे नात्यातील ओढ कमी होते. मग अशावेळी तिसरी व्यक्ती जेव्हा थोडं चांगलं बोलते किंवा कौतुक करते, तेव्हा लोक वाहवत जातात. फसवणूक करणारी व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही, कारण त्यांना प्रेमाचा खरा अर्थ कधी समजत नाही. तर मित्रांनो, जर तुमच्यासोबत असं काही घडलं असेल तर स्वतःला दोष देणं थांबवा. तुम्ही चुकीचे नव्हता, समोरच्याची लायकीच नव्हती तुमचं खरं प्रेम पेलण्याची. अशा माणसांसाठी स्वतःचं आयुष्य खराब करू नका. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? लोक खरोखर का फसवतात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये द्या. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. पुन्हा भेटूया मनाच्या गुपितेमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि सावध राहा. धन्यवाद.